मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार जवळील शिरसाड नाका येथे शनिवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अपघात घडला। भरधाव वेगानं विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने एका शिक्षिकेला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय स्वीडल गोम्स असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या वसई पश्चिम येथील निर्मळ परिसरात राहत होत्या। त्या तिल्हेर मस्करपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या। शिरसाड नाका येथे बस स्टॉप कडे जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना शिरसाड करून महांबटपाड्याकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। फरार चालकाचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे तिल्हेर जिल्हा परिषद शाळेत शोककळा पसरली आहे। विद्यार्थ्यांनी एका कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ शिक्षिकेला गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पालक आणि शिक्षक वर्गाने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या महामार्गावर हायवा ट्रकचा बेदरकार वेग, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक आणि नियमांचे उल्लंघन ही गंभीर समस्या बनली आहे। अनेकदा हे ट्रक विरुद्ध दिशेने धावत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे। अपरिशिक्षित चालक आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे। प्रशासनाने या मार्गावर कडक नियंत्रण ठेवून वेग मर्यादा अंमलात आणणे, सीसीटीव्ही निरीक्षण वाढवणे आणि नियमभंग करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बेदरकार वाहन चालकांसाठी नियम फक्त कागदावर नसतात, प्रत्येक नियमाच्या मागे कोणाचा तरी जीव दडलेला असतो। प्रशासनाने आता तरी जागे होऊन रस्ते सुरक्षित करावेत, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।